नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला पंकज पाटील सर. आजच्या लेक्चरचा विषय असणार आहे की भरती डिक्लेअर झाली आहे 15,631 जागांसाठी. सर्वात जास्त जागा नायगाव मुंबई, 2 नंबरला पुणे शहर. तर भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल मेसेजेस आणि माझ्या विद्यार्थ्यांचे तर मला पर्सनलच भेटून गेलेत ते की सर फॉर्म टाकायचा कुठे. तर मित्रांनो, आता भरपूर व्हिडिओ बनतील फॉर्म कुठे टाकायचा, तुमच्या कास्टच्या जिथे जागा असतील तिथे टाका, असं करा तसं करा. तर या फालतूच्या लफड्यामध्ये पडू नका. फॉर्म अशा ठिकाणी टाका जिथे तुम्हाला ड्युटी करता येईल, तुमचा आजूबाजूचं बॅकग्राऊंड तुम्हाला सपोर्ट करेल, जिथे तुम्ही खुश राहाल. आणि दुसरं की जिथे तुमच्याने पेपर निघू शकेल. जागा प्रत्येक कास्टच्या कुठे न कुठे कोणत्या न कोणत्या जिल्ह्यात आहेत आणि कमी जास्त तर होणारच आहे, कारण 15,631 जागा तर प्रत्येक जिल्ह्याला थोड्या थोड्या जागा दिलेल्या आहे. जेवढ्याही जागा आहेत त्या केवढ्याही असोत, पण आपल्याला फक्त एक जागा पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, जर तुमचं ग्राउंड आहे 40+ असेल, तो मुलगा असो का मुलगी असो, जेंट्स असो लेडीज असो, जर तुमचं ग्राउंड 40+ असेल तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकू शकता. हे याच्यासाठी सांगतोय मित्रांनो की ज्याचं ग्राउंड 40+ आहे त्याला पेपरचा चान्स मिळेल. मग खरी जी तुम्हाला तुमची क्वालिटी दाखवायची ती पेपरमध्ये दाखवायची. पेपर जर तुमचा 90+ असेल, पेपरचे जर तुम्ही बादशाह असणार, तर कोणत्याही जिल्ह्यात तुमचं काम होतं आहे. नायगाव मुंबई तर सगळं गावच मुंबईला जाणार आहे. पण जर तुम्हाला कॉम्पिटिशन खेळायचं आहे मित्रांनो, तर आपण जिथे राहतो, ज्या जिल्ह्यात राहतो त्याच्या आसपासच्या जिल्ह्यामध्ये टाका फॉर्म. ज्यांची पहिली भरती असेल त्यांनी मला पर्सनली फोन मेसेज करू शकता. त्यांना मी सजेस्ट करेल कुठे फॉर्म टाकायचा, काय करायचा. इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर भरपूर ठिकाणी व्हिडिओ फिरतायत, तुम्ही इथे फॉर्म टाका, इथे सर्वात जास्त जागा, इथे सर्वात कमी जागा आहे. जिथे सर्वात जास्त जागा आहे तिथे सर्वात जास्त फॉर्म पण पडणार आहे. तर तो विचार न करता आपण फक्त काय केलं पाहिजे की आता आपण आपलं ग्राउंड वाढवण्यावर आणि आपला पेपर 90+ कसा होतोय याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. असं ग्राउंड आणि पेपर करून ठेवा मित्रांनो की 135 आपली टोटल झाली पाहिजे आणि कोणत्याही जिल्ह्यात आपण उतरले तर आपलं काम होणारच आहे. तर यासाठीच हा व्हिडिओ होता. तरीही मी सर्व PDF ते वाचून घेणार आहे.